महाराष्ट्रामध्ये माणुसकीला काळीमा लागल्याच्या अनेक घटना आपण घडल्याचं पाहिलंय, अनेक बातम्या आपण बघितल्या। मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये माणुसकीचा मुर्दा पाडल्याची घटना आज घडली। ही घटना घडली महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये आणि हे कोणी केलंय तर जे मानवतेचं रक्षण करतात, माणसाच्या जीवाचं रक्षण करतात अशा डॉक्टरांनी। महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये असलेल्या सायन रुग्णालयामध्ये बाळू कटके नावाचा व्यक्ती उपचारासाठी 11 तारखेला दाखल झाला। मात्र तब्बल 24 तास आता तरी आपल्यावरती उपचार होतील ह्याच हेतूने तो स्ट्रेचर वरती झोपून होता। 12 तास अन्न पाण्या वाचून होता, 6 तास उपचारांपासून प्रलंबित होता। मात्र 2 डॉक्टरांमध्ये झालेला श्रेयवाद, त्या रुग्णावरती उपचार कोणी करायचे, या रुग्णाला ऍडमिट कोणी करून घ्यायचं, या श्रेयवादामधून बाळू कटके यांचा जीव गेलाय। माणुसकीचा मुर्दा पाडल्याची घटना सायन रुग्णालयामध्ये घडल्याचं समोर आलंय। या बाळू कटके नावाच्या व्यक्तीचा मुलगा नगरपालिका प्रशासनामध्ये कार्यरत आहे। मात्र नगरपालिका प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या मुलाच्या वडिलांचा पालिका प्रशासनाच्याच रुग्णालयामध्ये असा निर्गुणपणे जर अंत होत असेल तर आता पालिका प्रशासन आणि आयुक्त या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। आता सध्या अधिवेशनाचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आता आरोग्य मंत्री ह्या घटनेकडे कशा गांभीर्याने बघतात, आरोग्य मंत्री या संपूर्ण घटनेकडे लक्षपूर्वक बघून डॉक्टरांवरती योग्य ती कारवाई करतात का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्र वासियांचं लक्ष लागून असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र ह्या सायन रुग्णालयामध्ये ह्या अमानवी कृत्यामुळे आता माणुसकीचा मुर्दा पडलाय, एवढं मात्र खरं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धीसह मी सिद्धेश, बित्तम बातमी, मुंबई।